आता जवळ-जवळ माझे 50 एक सिनेमे झाले. त्याच्यामध्ये बरेच सिनेमाला चांगले पारितोषिक, राष्ट्रीय पारितोषिक खोडा सिनेमाला मिळालं. तर खोडा सिनेमाचं म्हणजे मगाचा जो प्रश्न होता, की बजेट जेमतेम होतं. खूप प्रोडक्शन वाईज जास्त काही त्याला सुविधा नव्हत्या. दिग्दर्शक भाऊराव कराडे होते. पण त्यांची गोष्ट मनापासून म्हणजे त्या माणसाला मी एक म्हणेल, की त्यांना गोष्ट कळते, पहिली गोष्ट. बजेट वगैरे या गोष्टी नंतरच्या आहेत. मग त्या गोष्ट कळल्यामुळे मी पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांना काय बोललो, की "हां, ठीक आहे, आपण हा सिनेमा करू." मग ते काम करताना मला मजा आली. कारण त्याची जी गोष्ट होती, कारण मेंढपाळ लोकं, त्यांची गावातली स्टोरी, जर्नी मी लहानपणी पाहिलेली आहे आणि ती रिॲलिटी गोष्ट करायला किंवा ते काम करायला मला आवडलं. तसेच आमचे एक तरुण दिग्दर्शक श्रेयस जाधव, त्यांच्यासोबत मी आता जवळ-जवळ 6 एक सिनेमे केले. म्हणजे मी पण सचिन सिनेमा असेल किंवा तुमचा फकाट असेल, डंका हरी नावाचा, त्यानंतर आता छूमंतर नावाचा आमचा एक सिनेमा येतोय. याच्यामध्ये काय होतं, की त्यांना स्क्रिप्ट त्यांची चांगली असते. म्हणजे आत्ताच्या जनरेशनसारखी असते. खूप जुनी नसते किंवा खूप हवेत नसते. आताचं रिअल लाईफ आहे. म्हणजे ग्रामीण शहराला कनेक्ट असते आणि थोडं मॉडर्न असते. याच्यामध्ये त्यांच्याशी काम करायला मला चांगलं वाटतं. कारण आमच्या वयाचं अंतर पण थोडं जवळपासचंच आहे आणि दुसरी गोष्ट जी काही कल्पना आहे, ते म्हणजे आपलं म्हणून करतात ते. किंवा कुठली गोष्ट बाबा संदीप तुला काय वाटते ह्या सेटअपमध्ये? जसं तुम्ही म्हणाला, की जसं इतर कॉन्ट्रास्ट असतं, की तुला काय करायचंय, मी कसा शॉट घेईल, तसं त्यांचं नसतं. हा संदीप हा सेट लावतोय आपण किंवा काम करतोय. तुला काय वाटतं हा सीन इथे घेतलेला चांगला आहे का त्या वेगळं काय करता येईल? हां, म्हणजे मगाशी आपण जे बोललो, की संवाद हं. असायला पाहिजे. संवाद असतो. मग त्या संवादातून काय होतं, की एक ट्युनिंग जमतं. मग तिकडे बजेट कसं होतं, समजा ही थाळी आहे. याच्यामध्ये गाण्याला समजा मला ₹10 लागतात, फाईटला ₹2 लागतात, इकडे ₹1 लागतो. ते एका थाळी जे मोठं एक आपलं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये इकडे-तिकडे होतं. म्हणजे एखाद्या पासिंग शॉट आहे उगाचच. तिथे काही खूप करायची गरज नाही. तिथे मला जास्त पैसे लागणार नाही. पण हा सिक्वेन्सला मला जास्त पैसे लागणार आहे. तर मी आणि ते ठरवतो आम्ही, की संदीप ह्या सीनला आपण जास्त खर्च करू. तिथे काही करू नको. तिथे मी बाकी करेल. हां, म्हणजे हा हां. संवाद कम्युनिकेशन डिरेक्टर, डी त्यांचे वडील असतील, पुरुषोत्तम सर आमचे जाधव साहेब आहेत. तर ते पण त्यात इन्व्हॉल्व असतात. हे खूप छान जमतं किंवा त्याच्याबरोबर आमचे राजेश कोलन म्हणून एक डायरेक्टर आहेत. हं. क्रिएटिव्ह डायरेक्टर. त्यांनी मी बरंच काम केलेलं आहे. म्हणजे ते लेखक म्हणून त्यांनी बरेच सिनेमे मराठी टायगर्स नावाचा सिनेमा केला होता. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आम्ही बुर्जी नावाचा सिनेमा आता एक आमचा येतोय, ते केलं होतं आणि श्रेयस जाधवांच्या बऱ्याच सिनेमाला ते क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून असतात. पण म्हणजे जेवढं मला काही गोष्टी त्यांच्याशी बोलता येत नाही श्रेयस जाधवांशी, तेवढं मी ह्या माणसाशी स्पष्ट बोलू शकतो. वाह! वाह! मग त्यांचं वय जरी जास्त असलं, तरी मी त्यांना एकदम एका वर्गातल्या असल्यासारखं आम्ही बोलतो. का? कारण विचार जुळतात, पटतात, की अरे हां, मग मी त्यांना सांगतो, की हा सीन असा नको किंवा काही. म्हणजे हे विचारांनी ते काम सोपं होतं आणि ह्या लोकांबरोबर काम करायला नेहमी मला आवडतं.